नमस्कार कवठे महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 18 00 आणि 70 30 58 18 00। पत्ता नांगोळे, तालुका कवठे महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। जत तालुक्यात खुनाचे सत्र सुरूच, 15 दिवसात तिसरा खून। भिवरगीत किरकोळ वादातून चुलत भावाची हत्या। जत तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेली गुन्हेगारी मालिका थांबण्याचे नाव घेत नाही। कोसारी येथील अपहरण, खून, त्यानंतर संक येथील वायरमॅनवर झालेला गोळीबार या घटना ताज्या असतानाच सोमवारी भिवरगी येथे एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे। दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ थट्टा मस्करीचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे। भिवरगी करजगी रस्त्यावरील गौडर वस्ती येथे सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सदरची दुर्दैवी घटना घडली आहे। महादेव सिद्धू बिरादार वय 26 व त्याचा चुलत भाऊ सिद्ध मल्लाप्पा बिरादार वय 27 हे दोघेही दारूच्या नशेत होते। सुरुवातीला त्यांच्यात थट्टा मस्करी सुरू होती, मात्र काही वेळातच त्यांच्यात वाद पेटला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संतापलेल्या सिद्धने महादेवला जमिनीवर पाडून त्याच्या अंगावर बसून हाताने गळा दाबला। महादेव निपची पडेपर्यंत सिद्धने गळा सोडला नाही। धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे या गुन्ह्यातील पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। घटनेनंतर महादेवला तातडीने जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। मृत महादेव हा घरातील कर्ता पुरुष होता। त्याच्या पश्चात आई, भाऊ, विवाहित बहीण तसेच गर्भवती पत्नी असा परिवार आहे। महादेवच्या जाण्याने त्याच्या न जन्मलेल्या बाळाने पित्याचे छत्र गमावले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। जतमध्ये कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर। गेल्या 15 दिवसात जत तालुक्यात झालेला हा तिसरा खून आहे। कोसारी येथील दादासो यमगर यांचे अपहरण करून हत्या, संक येथील MSCB वायरमॅन संतोष कुमार बिरादार यांची गोळ्या झाडून हत्या, भिवरगी महादेव बिरादार यांची गळा दाबून हत्या, एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे जत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। तालुक्यात नेमके काय चालले आहे असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे, सांगली। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।